कर्नाटक सरकारकडून जैन समाज अभिवृद्धी निगम मंजूर करण्याची गरज श्री उत्तम पाटील यांची जैन समाजाच्या वतीने मागणी। कर्नाटक राज्यामधील जैन समाजासाठी जैन समाज अभिवृद्धी निगम मंजूर करा अशी मागणी श्री अरिहंत उद्योग समूहाचे प्रमुख आणि निपाणी मतक्षेत्राचे युवा नेते श्री उत्तम पाटील यांनी राज्याचे योजना आणि सांख्यिक कार्यालयाचे सचिव माननीय श्री डी सुधाकर यांच्याकडे केली। ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಅಡ್ರಾವ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ। ಸನ್ಮಾನ್ಯ ಸುಧಾಕರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತೇನೆ, ಸಾಹೇಬರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ 100 ಅಧಿವೇಶನ ನಡೆದಾಗ, ಶತಮಾನೋತ್ಸವ ನಡೆದಾಗ ಆಗಿನ ಕಾಲ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಮಾಡಿದ್ದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಜೈನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಗಮ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸಿ ಕೂಡಲೇ ನಿಗಮ ಜಾಹೀರು ಮಾಡಿದ್ರು, ಅದಕ್ಕೊಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಗ್ರಾಂಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ತಾವು ಮುಂದಾಗೆ ತಮ್ಮ ಮುಂದಾಳತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರೋದು ಸರ್, ನಮಗೊಂದು ನಿಗಮ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಈ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ ನಿಮ್ಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈಗಾಗಲೇ ತಮ್ಗೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ನಿಗಮದ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಮೈನಾರಿಟಿ ಒಳಗೆ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಆದ್ರೆ ಆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಂದು ತಲುಪೋದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನೀವು ಒಂದು ನಿಗಮವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮದ ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಹಕ್ಕ ನಿಗಮ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ। ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ರೈತರಾಗಲಿ, ಮಹಿಳೆಯರಾಗಲಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಾಗಲಿ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಲ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ನೀವು ಭವಿಷ್ಯದ ಮಾಡ್ತೀರಂತ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇದೆ ಸರ್। ಈಗ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಒಬ್ಬರೇ ನಮ್ಮ ನೇತೃತ್ವ ಈಗ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಯಾರ ಇದ್ರೆ ಅದು ಡಿ ಸುಧಾಕರ್ ಸಾಹೇಬ್ರಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ಮತಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಇಲ್ದನು ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರು 4 ರಿಂದ 5 ಸಲ मतक्षेत्र प्रतिनिधी आता आरिस बद्दीदार। हरुगेरी येथे आयोजित 103 वार्षिक अधिवेशन 2025 दक्षिण भारत जैन सभेमध्ये ते बोलत होते। यापुढे बोलताना जैन समाजामधील 70% जनता आजही दारिद्र्य रेषेच्या खाली असून त्यांचे उदरनिर्वाह करणे अत्यंत कष्टमय आहे। अशातच मोठ्या संख्येमध्ये सरकारच्या सुख सुविधापासून वंचित असून त्यांच्या मुलांचे शिक्षण आर्थिक मदतीविना कोलमडले आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने जैन समाज अभिवृद्धी निगम मंजूर करण्याची अत्यंत गरज असल्याची माहिती श्री उत्तम पाटील यांनी दिली। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभेमध्ये उपस्थित श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी, कर्नाटक सहित महाराष्ट्र राज्यातील दिग्गज नेते, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील, श्री सतीश जारकीहोळी, श्री डी सुधाकर, डॉक्टर प्रभाकर कोरे, श्री लक्ष्मण सवदी, श्री महेंद्र तम्मन्नवर, श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री अभय पाटील, श्री रमेश कत्ती, श्री वीरकुमार पाटील, श्री महेश कुमठोळी, श्रीमंत पाटील, श्री सुभाष जोशी, श्री सिद्धू सौदी, श्री अभिनंदन पाटील यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सभेस चालना देण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले। तसेच उपस्थित राजकीय नेत्याने सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत जैन समाजास संपूर्ण पाठिंबा देण्याचा विश्वास दिला। यावेळी कर्नाटक सहित महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक कामगिरी केलेल्या एकूण 23 व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने जैन समाज अभिवृद्धी निगम मंजूर करण्याबाबत मागण्यांचे मागणीपत्र संबंधित अधिकारींना सुपूर्द करण्यात आले। अत्यंत उत्साहाने आणि नेटक्या नियोजनाने पार पडलेल्या सभेमध्ये उपस्थितांना सुसज्ज मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। सभेसाठी कर्नाटक सहित महाराष्ट्र राज्यातील हजारो श्रावक श्राविका, श्री अरिहंत उद्योग समूहाचे पदाधिकारी, महिला वर्ग आणि असंख्य जैन बांधव आणि जनसागर उपस्थित होता। समाजकार्य न्यूजसाठी हारुगेरीहून संपादक संदीप कुरुंदवाडे।